मुंबई तक ब्रॉट यू बाय बड़ेकर ग्रुप। नमस्कार, मी साहिल जोशी. मुंबई तक मध्ये आपलं स्वागत. महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक ही जेवढी तुमच्यासाठी अनएक्सपेक्टेड झाली आहे, अनप्रेडिक्टेबल झाली आहे, तेवढीच माझ्याहीसाठी झालेली आहे. या निवडणुकीमध्ये महायुती महाविकास आघाडीबरोबरच इतर पक्ष सुद्धा मोठ्या जोमाने निवडणुकीच्या प्रचाराला लागलेले आहेत आणि यावेळेस त्यांना मिळणारं मतदान किंवा त्यांचा प्रचार हा एक्स फॅक्टर ठरू शकतो अशी मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा त्यातलाच एक महत्वाचा पक्ष आहे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभा सध्या महाराष्ट्रामध्ये गाजत आहेत. बऱ्याच वर्षानंतर खरं तर राजसाहेबांबरोबर हा आपला इंटरव्ह्यू होतोय. मला असं वाटतं 4-5 वर्षानंतर आपण हा इंटरव्ह्यू करतोय. आपण सगळे प्रश्न घेऊया, पण त्याच्यापूर्वी मला एक समजून घ्यायचं आहे की आता मी बघतोय की महाविकास आघाडी महायुती लोकांना जे तुला काय पाहिजे मी देतो अशा प्रचारामध्ये 1500 रुपये 1500 रुपये, 3000 रुपये 3000 रुपये, शेतकऱ्यांना काय पाहिजे हे घ्या, तुम्हाला काय पाहिजे हे घ्या, असं सगळं चालू आहे. ते लोकांना पाहिजे ते बोलताय. तुम्ही एक्झॅक्टली उलट का करताय तुमच्या सभांमधून? नाही, मी उलट नाही करत आहे. मी उलट जे शक्य होईल, जे प्रत्यक्षात उतरेल तेवढंच मी सांगतोय. आज ते जे बोलतायत ना, ते 5 वर्षापूर्वी तेच बोलत होते, त्याच्यापूर्वी 5 वर्षापूर्वी तेच बोलत होते. जर समजा त्यांचे जाहीरनामे काढून बघा, त्या जाहीरनाम्यांमध्ये तुम्हाला त्याच गोष्टी दिसतील. आणि जर समजा त्याच गोष्टी जर दर 5 वर्षानंतर बोलणार असाल तुम्ही आणि जर समजा त्या पूर्ण अजूनपर्यंत होत नसतील, तर लोकांना हव्या असलेल्या गोष्टी या कशा काय आपण बोलू शकतो? हवं तर काय तुम्ही बघा, प्रश्न असा आहे ना की ह्या तुम्ही मी तुम्हाला हे मी फुकट देतो, मी तुम्हाला ते फुकट देतो, मी तुम्हाला ही गोष्ट देतो. शक्य आहे, हे सांगणं शक्य आहे, सोपं आहे. पण ती गोष्ट सत्तेत आल्यावरती होणार आहे का? याच्या अगोदर ज्या गोष्टी तुम्ही सांगितल्या त्या झाल्या का? आज काही नवीन वेगळं काही सांगत नाही ते. आपण लाडकी बहिणी नवीन स्कीम आहे ना, 1500 रुपये डायरेक्ट ट्रान्सफर महिलांना. बघा, प्रश्न असा आहे की ती गोष्ट समजा महिलांना पैसे मिळत असतील अशा प्रकारची चांगली गोष्ट आहे. ती गोष्ट तुम्ही फक्त सस्टेन करू शकणार आहात का? तुम्हाला असं वाटतं की ती सस्टेन नाही? मला नाही माहिती. मला आता महाराष्ट्राच्या तिजोरीची कल्पना नाही. पण हीच गोष्ट नितीन गडकरी पण तेच बोलले ना. मी काही वेगळं बोलतोय अशातला भाग नाहीये. आज त्यांच्या पक्षामधले जे नेते आहेत ते पण तेच बोलले ना की अशा प्रकारे जर समजा तुम्ही पैसे देणार असाल, मला असं वाटतं की त्या महिलांना तुम्ही द्या पैसे. देण्याबद्दलचं काही माझं म्हणणं नाही की बाबा, पण प्रश्न असा आहे की ती गोष्ट जर समजा पुढे सस्टेन होणार नसेल तर पुढे काय शिव्या खाल? मग कुठे फरक पडतो ना? तुम्हाला आठवत असेल 2004ला औरंगाबादला त्यावेळेस बाळासाहेबांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली होती. तुम्ही होतात त्या ठिकाणी आणि बाळासाहेबांनी घोषणा केली होती की आम्ही शेतकऱ्यांना मोफत वीज देऊ म्हणून, सरकार आमचं आलं तर. सुशीलकुमार शिंदेनी त्यावेळेस ते देऊन टाकली. सरकार आल्यानंतर विलासरावांनी ती स्कीमच कॅन्सल करून टाकली. एक्झॅक्टली. पण त्याने फरक कुठे पडला? पुन्हा त्यांचं सरकार आलं. माझं तेच म्हणणं आहे, ह्याचा लोकांनी विचार करणं गरजेचं आहे. जनतेने या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे की आपल्या निवडणुकीच्या तोंडावरती जे आपल्याला सांगितलं जातंय ते हे पुढे करणार आहेत का? मी आता एक पुढच्या 2-3 दिवसामध्ये आमचा पक्षाचा जाहीरनामा येईल. मी जाहीरनामा करतानाच या गोष्टी केलेल्या आहेत. बघा, तुम्हाला आठवत असेल तर 2014ला आम्ही महाराष्ट्राचा विकास आराखडा मांडला. बरोबर आहे की हे प्रॉब्लेम्स आहेत महाराष्ट्राचे आणि त्याच्यावरचं हे सोल्युशन आहे, हे उत्तर आहे. त्याच्यावरचं ब्ल्यूप्रिंट जी आणली ती की त्याच्यावरचं हे उत्तर आहे. प्रश्न असा आहे की प्रश्न महाराष्ट्रातले आणि त्याच्यावरचं उत्तर हे ज्यांनी शोधलेलं आहे आतापर्यंत, आणि हे आम्हाला साक्षात्कार होऊन शोधलेलं नाहीये. जे अनेक इकॉनॉमिस्ट जे आहेत यांच्याशी चर्चा करून ह्या प्रश्नांची उत्तरं काढलेली आहेत. जे शक्य होईल तेवढ्याच गोष्टी आम्ही आमच्या जाहीरनाम्यामध्ये मांडतोय. याच्या पलीकडे काही मांडत नाही होत. पण मग तुम्ही या सगळ्या स्कीम्सकडे कसं बघता? 1500 रुपये डायरेक्ट ट्रान्सफर की पंतप्रधान त्याला रेवडी म्हणायचे. आणि तुम्हाला मी परत गोष्ट सांगतो. कसं आहे साहिल, तुम्हाला जर एखादी गोष्टीची गिफ्ट मिळाली ना तर तुम्हाला आनंदच होतो ना. पण इज इट अ गिफ्ट और अ ब्राईब?
आता ते तुम्ही ठरवायचे निवडणुकीच्या तोंडावरती. प्रश्न असा आहे ना की तुम्हाला जर ती स्कीम मेंटेन नाही करता आली तर ब्राईब. मेंटेन करता आली तर गिफ्ट. कारण काय आहे, लोकसभा निवडणुकीमध्ये तुम्ही बिनशर्त पाठिंबा दिला होता आणि त्यांना अपेक्षित त्यांना मी result मिळाला. मोदींना पाठिंबा दिला होता. मोदींना पाठिंबा दिला होता, पण मोदी महायुतीच्या म्हणजे त्यांचे नेते होते, त्यामुळे आपण जर त्यांना अपेक्षित रिझल्ट महाराष्ट्रात मिळाला नाही. त्याच्यानंतर 2 महिन्यातच त्यांनी या सगळ्या स्कीम्स आणायला सुरुवात केली. त्याच्यामुळे कुठेतरी अनेकांना असं वाटतं की हे, आणि मग तो खेळ सुरू झाला. मग महाविकास आघाडीने लगेच सांगितलं की आम्ही 3,000 रुपये देऊ त्यांचे वाढवून. आता त्याच्या आदल्या दिवशी मुख्यमंत्रींनी घोषणा करून टाकली आम्ही 2100 काय रुपये देऊ. या सगळ्या गोष्टींमध्ये ना जोपर्यंत जनता म्हणजे लोक या गोष्टींकडे गांभीर्याने पाहत नाहीत तोपर्यंत हे असंच होत राहणार. आणि ह्या सगळ्या लोकांना माहिती आहे की लोक गांभीर्याने ही गोष्ट पाहत नाही. उद्या आम्ही बंद केली तरी लोक शांत बसतील. त्यांचा आक्रोश, त्यांचा राग ते बाहेर काढणार नाहीत. ही इतक्या वर्षांची हमी असल्यामुळे ह्या असल्या प्रकारच्या योजना आणतात. नंतर पुढे जर समजा नाही मेंटेन करता आली मी विचार करण्यापेक्षा ह्या लोकांनी विचार करण्याची गोष्ट आहे. आणि प्रश्न असा आहे ना की हे मला असं वाटतं राज्यकर्ते जे आता ज्यांनी ह्या स्कीम आणल्या त्यांच्याकडे जेव्हा तुम्ही जाल त्यावेळेला तुम्ही आता त्यांना प्रश्न विचारले पाहिजेत. नाही, आम्ही त्यांना विचारतो. त्यांचं असं म्हणणं आहे की नाही केंद्राचा आम्हाला मदत मिळेल, आमच्याकडे जीएसटी कलेक्शन मोठ्या प्रमाणात आहे, एवढ्या याने होऊ शकतं. शेवटी लोकांवरती प्रश्न असा आहे की एवढे महाराष्ट्रामध्ये जर प्रश्न प्रलंबित आहेत ज्याच्यावरती आपण पैसे खर्च करायला पाहिजेत खऱ्या अर्थाने, की ज्याच्यातनं आपल्याला रोजगारी उपलब्ध होणार आहे, लोकांना सोयीसुविधा पण मिळणार आहेत, त्याच्यावर पैसे खर्च करायचे आहेत का गिफ्ट म्हणून वाटायचे आहेत, एवढा फक्त तरी विचार केला पाहिजे प्रत्येकाने. आणि मग ती गोष्ट तुम्ही मेंटेन करू शकणार आहात का? मेंटेन करू शकणार असाल तर द्या. मी सुरुवातीला जे म्हटलं की तुम्ही कम्प्लिटली अपोजिट बोलताय सगळ्या गोष्टीत. मी अपोजिट नाही बोलत. मी सांगतो तुम्हाला, उदाहरण देतो तुम्हाला. उदाहरणार्थ की मराठा आरक्षणाचा मुद्दा, त्याच्यावरती तुम्ही स्पष्ट भूमिका मांडलेली आहे तुमची की आरक्षणाची गरज नाही असं तुमचं त्याच्यामध्ये म्हणणं आहे. कुठले महायुती असेल, महाविकास आघाडी असेल आणि त्यातले सगळे पक्ष आपण जर पकडले तर सगळ्यांचं म्हणणं आहे की आम्हाला ह्या गोष्टी केल्या पाहिजेत. आणि विधानसभेने तर एकत्रितपणे ठराव वगैरे पास करून, बिल पास करून त्या पद्धतीने मराठा समाजाला आरक्षण दिलेलं होतं. तुमची भूमिका ही मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या विरोधात आहे की एकूणच आरक्षण पॉलिसीच्या विरोधात आहे? प्रश्न असा आहे ना की आतापर्यंत जे आरक्षण दिलं गेलेलं आहे त्याच्यामध्ये जर समजा तुम्ही ऍडिशनल आरक्षण मागत असाल तर ते देणार कसं आहात? तुमच्या एक गोष्ट लक्षात येते का की त्यावेळेला काँग्रेसचं सरकार होतं आणि त्यावेळेला पहिला मराठा समाजाचा मोर्चा मुंबईमध्ये आला होता. एकच आला होता. ज्या वेळेला व्यासपीठावरती भारतीय जनता पक्ष होता, शिवसेना होती, काँग्रेस होती, एनसीपी होती, स्टेजवरती त्या मोर्चाला रिसीव्ह करायला आणि सगळ्यांनी सांगितलं की मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे. ही साधारणपणे 20 वर्षापूर्वीची गोष्ट असेल. मग काय झालं? महाराष्ट्रातले हे 4 पक्ष जे सत्तेत आलटून पलटून होते ते जर येऊन व्यासपीठावरती एकत्र हमी देत आहेत तर मग अडवलं कोणी होतं? हा 20 वर्ष का चालू आहे प्रश्न. त्याच्यानंतर तुम्हाला आठवतं जिल्ह्यामध्ये मोर्चे निघाले होते, अत्यंत शिस्तबद्ध मोर्चे निघाले होते बरोबर. आणि मग शेवटचा मोर्चा मुंबईमध्ये निघाला होता. काय झालं? तेव्हा पण तीच मागणी होती ना. काय झालं पुढे? मला असं वाटतं हे प्रश्न मला विचारण्यापेक्षा आपण त्या राज्यकर्त्यांना विचारले पाहिजेत की जे सतत जे हमी देत आहेत ना की आम्ही देऊ. मध्यंतरी एकनाथ शिंदेने दिलं होतं ना, ते म्हणाल ना आम्ही आरक्षण दिलं, मग गुलाल बिलाल उधळला गेला आणि मग सगळ्या गोष्टी झाल्या नवी मुंबईला. आठवतं ना तुम्हाला? काय झालं पुढे त्याचं? मग परत ते उपोषणाला का बसलेत? त्यांचं पण फार इंटरेस्टिंग होतं. ते फडणवीसांवर टीका करायचं आणि शिंदेवरती टीका. अरे पण प्रश्न असा आहे, युतीचं सरकार आहे ना, मग त्यातल्या एका घटकावरती तुम्ही का टीका करताय? सरकार म्हणून युतीचं आहे. सरकार म्हणून उद्या समजा प्रश्न असा आहे की ह्याच्या आधी आघाडीचं होतं, आता युतीचं आहे समजा, बरोबर आहे की नाही? तुम्ही सरकार म्हणून टीका केली पाहिजेत ना. मग जर समजा त्यावेळेला असं झालं होतं की एकनाथ शिंदेने जाहीर केलं की आम्ही तुम्हाला आरक्षण दिलं आणि मग तिथे नवी मुंबईला ते गेले, तिकडे गुलाल बिलाल उधळला वगैरे सगळ्या गोष्टी झाल्या, जल्लोष झाला, पुढे काय झालं? मग
मी कुठच्या कोणाच्या विरोधात बोलत नाहीये. जी गोष्ट होऊ शकत नाही, जी गोष्ट अशक्य आहे प्रॉमिस का केली असं? ती तुम्ही प्रॉमिस का करतात याचं कारण त्याच्या तांत्रिक अडचणी एवढ्या आहेत की हा महाराष्ट्रामधल्या एका समाजाचा विषय नाहीये, हा प्रत्येक राज्यातल्या जातींचा विषय आहे. तुम्हाला आठवतंय तामिळनाडूने एक राज्य सरकारने एक असाच प्रकारचा जातीवरचं एक आरक्षण दिलं होतं जे अजूनही सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे. हो. काय झालं त्याचं मग? का लोकांशी खोटं बोलताय तुम्ही? आता कारण प्रश्न असा आहे की हे सगळं आपण का मागतो आहोत? या सगळ्या गोष्टी आपण कशासाठी मागतो आहोत? रोजगारासाठी मागतो हो. आहोत, शिक्षणासाठी मागतो आहोत. मग त्याची सोय लावा ना. तुमचं असं म्हणणं आहे की हा जातींचा प्रश्न असण्यापेक्षा इकॉनॉमिक इश्यू आहे बेसिकली, 100%. आणि तो प्रॉब्लेम सॉर्ट आउट झाला तर गोष्टी सॉर्ट आउट होऊ शकते. 100%. प्रत्येकाच्या हाताला जर काम मिळालं, एक तुम्ही लक्षात घ्या, मला जर समजा रोजगार मिळाला, माझं लग्न होतं, माझं कुटुंब बसतं, मी माझ्या अगोदरच्या आई वडिलांनी त्यांना मी बरोबर घेऊ शकतो, सगळं विस्तारतं ना, सगळं डोकं शांत राहतं, माझ्या मुलांना शिक्षण मिळायला लागतं. आज आपण महाराष्ट्रामधल्या जातीविरहित सगळ्या समाजाला जर समजा आपण शिक्षण आणि रोजगार देऊ शकत असू महाराष्ट्रासारख्या राज्यात, इतर कुठचं राज्य असतं तर आपण समजू शकलो असतो, पण ज्या महाराष्ट्रामध्ये जर समजा बाहेरच्या राज्यांमधले लोक येऊन जर रोजगार घेऊन जात आहेत, तर माझ्या महाराष्ट्रातल्या मुलामुलींना का नाही समजत आहे? नाही, पण त्याच्याबरोबरच असा पण आरोप होतोय की इकडचा रोजगार हा किंवा इकडचे उद्योगधंदे गुजरातमध्ये घेऊन चालले. नाही, महाराष्ट्र पहिली गोष्ट हे बघा, मी परत तुम्हाला सांगतो की या सगळ्या ह्याच्यामध्ये पहिलं तर गेलं नाहीच पाहिजे, पण एखाद दोन उद्योग तिथे गेल्याने असा काही फार मोठा महाराष्ट्रावरती परिणाम होतो असंही नाहीये. कुठच्याही उद्योगधंद्यावाला तुम्ही त्याच्यासाठी काय प्रयत्न करतात, कुठचे उद्योग आणायचे प्रयत्न करतात? आता मागच्या वेळेला काहीतरी ते लाओसला का कुठे लाओसच ना, तिकडे गेले होते आणि सांगितलं 5 लाख कोटीचा आम्ही उद्योगावरचे इन्व्हेस्टमेंट्स आम्ही महाराष्ट्रामध्ये आणणार आहोत. काय झालं त्याचं? हे कोणालाच प्रश्न पडत नाहीत का रे? 5 लाख कोटीचा जर समजा इन्व्हेस्टमेंट जर समजा तुम्ही महाराष्ट्रामध्ये आणणार असाल तर महाराष्ट्रामध्ये जातींची गरजच नाहीये, सगळ्यांना रोजगार मिळेल. ते कुठेतरी महाराष्ट्राकडनं पिचिंग चुकतंय का की गुजरातमध्ये आता फॉक्सकॉनचा प्रकल्प येतोय सेमीकंडक्टरचा सगळ्यात मोठा प्रोजेक्ट होता तो येतोय म्हणता तिकडे गिफ्ट सिटीला निघून गेला. प्रश्न असा आहे ना, जी अजूनही तशा अर्थाने मागासलेली जी आहेत म्हणतो आपण राज्य, कळलं का, अशा ठिकाणी जर उद्योग गेले ना तर मला काही वाईट वाटणार नाहीये. प्रश्न असा आहे की गुजरातमध्ये देखील उद्योग आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रत्येक राज्य आपापल्या ठिकाणी उद्योग खेचण्याचा प्रयत्न करतोय, बरोबर की नाही? आता साधी गोष्ट आपण बघूया, एक कोकण किनारपट्टी आपण बघूया. ह्या कोकण किनारपट्टी असा प्रदेश, जवळपास 700 किलोमीटरची समुद्राची किनारपट्टी ही, या प्रदेशामध्ये ज्या प्रकारचं टुरिझम आपल्याकडे यायला पाहिजे आलं का? आणतोय का? त्यासाठी काही प्रयत्न होत आहेत का? जर त्या दृष्टिकोनातनं जर समजा आपण डेव्हलप करायचं, जर समजा कोकण ठरवलं, किती लाख नोकऱ्या उपलब्ध होतील मला जर सांगा. एक केरळ उभं राहू शकतं, बाजूचा गोवा उभा राहू शकतो, महाराष्ट्र नाही उभा राहू शकत. पण हायवेच अजून होत नाहीये तिकडे इतक्या वर्षापासून. एक्झॅक्टली. आणि म्हणजे प्रश्न असा आहे ना की या सगळ्या ह्याच्यामध्ये आम्ही काय ऐकतो, गडकरीने उत्तरातला हा रस्ता केला, हा रस्ता केला, हा रस्ता झाला, हा इथे ब्रिज झाला. अरे तुमच्या महाराष्ट्रामध्ये एक रस्ता गेली 17 वर्ष पडलाय, त्याचं काही होत नाहीये. नाही, मग इथेच तर प्रायोरिटीचा प्रश्न येतो ना. म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही यू वर द फर्स्ट वन, तुम्हीच होतात की ज्यांनी बुलेट ट्रेनला विरोध केला होता. तुमचं असं म्हणणं होतं की बुलेट ट्रेनची गरज नाही याच्यामध्ये. बुलेट ट्रेनचा प्रकल्प हा जोरदार कामाला लागलेला आहे सरकार बदलल्यानंतर, पण मुंबई गोवा एक्सप्रेस वे अजूनही तसाच्या तसाच आहे. हे कशामुळे होतं? याच्यामुळे बुलेट ट्रेन इज अ प्रायोरिटी फॉर दिस गव्हर्नमेंट. एक मिनिट, हे याच्यामुळे होतं कारण आमच्या कोकणातली लोक चिडत नाहीत, त्याच लोकांना निवडून देतात आणि त्याच्यामुळे निवडून आलेली लोक कोकणातल्या माणसाला गृहीत धरतात. नाही, पण मग बुलेट ट्रेनची प्रायोरिटी काय या सरकारची? त्यांना पण मतं मिळतातच आहेत त्याच कोकणात. शेवटी बघा, शेवटी जे दिल्ली सांगणार ते हे सरकार ऐकणार. मी पहिल्यापासून सांगत होतो, मला असं वाटतं ह्यांचा कोणाचा रिपोर्ट होता, काय त्यांचं नाव, तोंडावरती नाव आहे त्यांचं, येईल
अनिल काकोडकर काकोडकरांचा एक रिपोर्ट होता. 1,00,000 कोटी रुपयामध्ये भारतातली प्रत्येक रेल्वे ही संपूर्णपणे म्हणजे ज्याला काय म्हणतो आपण त्याला नव्या प्रकारे उभी राहू शकते. बरोबर आहे. सर्व सुविधांसकट 1,00,000 कोटीत आणि 1,00,000 कोटीत आपण मुंबई अहमदाबाद आपण बुलेट ट्रेन करतो, ज्याची गरज नाहीये. बुलेट ट्रेन कशासाठी लागते आपल्याला? लांबच्या डिस्टन्स लवकर लवकर कव्हर करण्यासाठी. उद्या जर समजा ती मुंबई दिल्ली असती, मुंबई कलकत्ता असती, बरोबर आहे, मुंबई चेन्नई असती, मी समजू शकतो, किंवा कन्याकुमारी दिल्ली. फास्ट ट्रेनची गरज आहे, हो आहे. सगळ्याच गोष्टींवरती लोड येतो, प्रत्येकाला काही विमान नाही परवडत. पण आपण डिस्टन्स कोणता कव्हर करतोय? मुंबई अहमदाबाद आता जेवढ्या रेल्वे सुरू आहेत त्यातल्या 45% रेल्वे ह्या रिकाम्या जात आहेत. तुम्ही म्हणाल तर तिकडनं येणाऱ्या फुल येतात, इकडनं रिकाम्या नाही. सगळ्याच तुम्ही बघा, मी माझ्यावरती नुसतं जाऊ नका, चेक करा एकदा. जवळपास 25 ऍव्हरेज त्याचा काढलं तर 25. मग हे प्रोजेक्ट का होत आहे? काही नाही, आपली मला वाटतं, मला असे वाटते. तुम्ही लोकसभेच्या निकालाकडे कशा पद्धतीने बघता? म्हणजे तोपर्यंत सगळ्यांचं, आमचंही चुकलंच, म्हणजे एक्झिट पोलला पण असं वाटत होतं की मोठ्या प्रमाणात निवडून येतील वगैरे, आणि सगळ्यांचेच अंदाज चुकले. ते एकदम 240 वर आले आणि महाराष्ट्रात, उत्तर प्रदेशमध्ये जोरदार झटका बसला त्यांना. हे कशामुळे झालं असं तुम्हाला वाटतं? कुठेतरी सरकारच्या काही चुका आहेत का फक्त ते संविधान आणि जे वोट जिहाद वगैरे म्हटलं जातं हा एकच कारण आहे त्याच्यामध्ये, का खरोखरच लोकांमध्ये काही राग होता, बेरोजगारी आणि या सगळ्या मुद्द्यांवर? बघा, एक असलेल्या सरकारबद्दल लोकांना राग असतो, याच्यामध्ये काही वादच नाही. दुसरी गोष्ट होती ती म्हणजे मुसलमानांनी या देशातल्या अत्यंत काय म्हणतो त्याला आपण, शिस्तबद्ध पद्धतीने वोटर कार्ड पासून सगळ्या गोष्टी अत्यंत बारकाईने गेल्या 1-2 वर्षामध्ये सगळ्यांकडनं भरून घेतल्या. आणि ते काम इतकं त्यांनी सायलेंटली केलं आणि एक गठ्ठा मतदान त्यांनी मोदी शहांच्या विरोधात काँग्रेसला केलं किंवा काँग्रेस आघाडीला केलं. त्याच वेळेला भारतीय जनता पक्षाचाच एक उमेदवार अयोध्येत पचकला. लल्लू सिंग खासदार त्यांचे जे आहेत, ही आमचं सरकार आल्यावरती आम्ही संविधान बदलू. आता हे म्हणजे कसं होतं की पायावर कुऱ्हाड नाही मारली, कोपऱ्यात असलेल्या कुऱ्हाडीवर जाऊन स्वतःहून पाय मारला आणि ते नॅरेटिव्ह पसरत गेलं. सो या 2 गोष्टींचा तर तुम्हाला मेजर फटका बसला. नाही, पण महाराष्ट्रातली परिस्थिती, विशिष्ट परिस्थिती असं नाही वाटत, ज्या पद्धतीने, आणि तुम्ही त्याच्याबद्दल बोलला पण आहात की ज्या पद्धतीने शरद पवारांच्या पक्षाचं नाव आणि चिन्ह हे अजित पवारांकडे जाणं, किंवा शिवसेनेचं नाव आणि चिन्ह हे एकनाथ शिंदेकडे जाणं, त्याच्यामध्ये विधानसभेच्या अध्यक्षांचा आलेला निर्णय किंवा इलेक्शन कमिशनचा आलेला निर्णय, ह्याच्यामुळे सुद्धा लोकांमध्ये कुठेतरी एक राग होता की हे नाही पटलं लोकांना, की हे अशा पद्धतीने नाही करायला नाही हवं. व्हायला पाहिजे असं. अशा बाबतीत बघा, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, हे कोणाच्याही बाबतीत नाही व्हायला पाहिजे. मुळात या सगळ्या गोष्टींचे आपल्याकडचे जे आत्ताचे, मी तुमचं भाषण एक ऐकत होतो आता. संत तुम्ही म्हणालात की राजू पाटील जाईल आणि इंजिन घेऊन जाईल, असं मी भाषण तुमचं ऐकत होतो. नाही, याला काही अर्थच राहत नाही ना. म्हणजे तुम्ही काय म्हणू आपण त्याला, काही एक 20 वर्षापूर्वी 25 वर्षापूर्वीपर्यंत एक तुम्हालाही आठवत असेल, एक हेल्दी पॉलिटिक्स असायचं, कळलं का? आता हे सगळं रिव्हेंजफुल आणि अशा विचित्र लेवलला सगळं राजकारण जायला लागलंय, ज्याच्यामध्ये तुम्ही आता हे सगळं शरद पवार यांनी सगळी सुरुवात केली 78ला, बरोबर गेली, आणि मग ते फोडाफोडीचं राजकारण जे महाराष्ट्रात सुरू झालं, मग त्यांनी त्यावेळेला काँग्रेसच फोडली, नंतर मग शिवसेना 2दा फोडली, कळलं का? मग आता हे ह्यांनी फोडली, शिंदेची फोडली, मग एनसीबी फोडली. तरी चला तुम्ही फोडली,
पण इथपर्यंत समजू शकतो. पण आता हे काहीतरी वेगळ्याच लेवलला जायला लागलं की आता नाव आणि चिन्ह पण जायला लागलं. असं तर होत नव्हतं ना कधी. पण त्याचं म्हणणं कायद्याने झालंय. आमच्याकडे सगळे आमदार आहेत, आमच्याकडे म्हणून सांगतो ना की मॉरल नावाची काही गोष्टच उरली नाही. तुम्ही तुमचा राग व्यक्त केलात ना, तुम्ही तुमची माणसं घेऊन गेलात ना, तुम्ही आता सत्तेमध्ये बसलात ना, ठीक आहे सत्ता चालवा. त्यांच्याकडे ऑप्शन एकच होता की भाजपमध्ये मर्ज व्हायचं, कारण कायद्यानुसार दुसरा ऑप्शनच नाही. 2/3 तुमच्याकडे आमदार असतील तर तुम्हाला मर्ज व्हावं लागतं. मी परत तेच सांगतो ना की आतापर्यंत तेच झाले ना, मर्जच झाले ना लोक. हे बघा, मला ही गोष्ट मला स्वतःला पटत नाही, कोणाच्याही बाबतीत हे व्हावं. बाकी तुम्हाला काय राजकीय खेळ खेळायचे ते खेळा. पण याच्यासाठी मग भाजप रिस्पॉन्सिबल नाही त्यांनी त्यांच्याकडे, आहेच. कारण त्यांच्या पाठिंब्याशिवाय ही गोष्ट होणं शक्य आहेच. नव्हतं असं म्हणतात. हो. कारण शिंदे स्वतः म्हणत आहेत महाशक्ती आपल्या पाठीशी होती अगदी बरोबर, आणि त्याच्यामुळेच तर ही गोष्ट घडलेली होती. बिलकुल. मला आठवतं एनसीपीचे एक नेते म्हणाले होते की राज ठाकरेंनी बाहेर पडल्यानंतर पक्ष स्थापन केला म्हणून. त्याच्यामध्ये त्यांनी काही मी दुसऱ्या कुठच्या पक्षात गेलो नाही आणि मी कुठच्या गोष्टींवरती दावा सांगितला नाही. आता ह्याला तुम्ही मला राजकारण कळत नाही असं समजा, किंवा मी राजकारणी नाही असं समजा, किंवा काही समजा, पण मला असं वाटतं एथिकली ती गोष्ट मला पटली नाही, मला ती मान्य नाही. आज नाही उद्या मी लोकांना कन्व्हिन्स करीन आणि लोकांना कन्व्हिन्स करून मी सत्ता आणीन. पण हे लोकांना पटलं नाही असं वाटतं का? मग हे पण आपल्याला मला माहिती नाही. आता हे तुम्ही लोकांना विचारा. मला असं वाटतं मी काही लोकांच्या मनातलं काय सगळं मी काय, पण तरी तुमच्याकडे सुद्धा आमच्यापेक्षा जास्त सोर्सेस आहेत लोकांकडे. तुम्हाला अनेक गोष्टी सोर्सेस कळतात, माहिती असतात. अनेकांची वेगवेगळी कारणं होती या लोकसभेला. काहींना कॉर्पोरेशनचे इलेक्शन घेतले नाही ह्याचाही राग होता. हो, पण नाहीच आहे ना. 4 वर्ष अरे मुंबई मी महानगरपालिका परत तेच सांगतो ना, म्हणजे त्याला काही एक कारण नाहीये ना. कळलं का? म्हणजे आता समजा आपण पकडूया 77ला एक इमर्जन्सी एक कारण होतं. त्याला एक कारण होतं ना की लोक सांगत होते नाही आम्हाला इमर्जन्सी बांधली नाही, असं एक कारण होतं. या लोकसभेला एक कारणच नव्हतं. वेगवेगळी कारणं होती जी मला असं वाटतं साचली होती. त्याचा राग निघाला. तुम्ही यावेळेस कार्यकर्त्यांना तुमच्या प्रॉमिस करताय की यावेळेस तुम्ही सत्तेत जाणार. तुमचा सत्तेत जाण्याचा फॉर्म्युला काय असणार आहे? कशा पद्धतीने तुम्ही बघताय की तुम्ही सत्तेत जाणार? कसं आहे, तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की या निवडणुकीमध्ये काय होईल ना, हे ना तुम्ही सांगू शकत ना कोणी सांगू शकत. जा आणि महाराष्ट्रात फिरा. मला असं वाटतं यावेळेला अनेक गोष्टींचे वेगवेगळे तुम्हाला सरप्राइजेस मिळतील. पण म्हणजे काय सरप्राइजेस म्हणजे काय? व्हॉट आर यू? थांबा ना, एक 10 दिवस थांबा, मग तुम्हाला मिळतील ना पण सरप्राईज. तुम्ही काय किंग मेकर? सरप्राईज आधी सांगायचं. अंदाज म्हणजे आपण असं म्हणतो ना, आधी अंदाज द्यायचा सगळ्या. म्हणजे ते हे असतं ना, अरे बाबा ते वाढदिवसाला त्याच्यासाठी मी सरप्राईज पार्टी ठेवली आहे, त्यालाच सांगायचं. हा बोला. नाही मी असं म्हटलं की तुम्ही किंग मेकर म्हणजे हे फालतू आहे ते विषय. असं हे काय किंग होणार का किंग मेकर होणार, इतके चाइल्डिश बालिश आहे सगळं ते. नाही. कारण काय माहिती ना, तुम्ही एबीपीच्या इंटरव्ह्यूमध्ये असं म्हणाला होता की भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री होईल, तुमच्या पाठिंब्याने ते सरकार बनेल. मला त्याच्यासाठी म्हणून मला सांगायचा उद्देश तो हा होता की तो माझ्या मनातला विषय. कळलं का? मी बोलता म्हणालो की ते भाजपचं सरकार येईल. भाजपचं सरकार येईल म्हणजे ते युतीचं सरकार येईल, बरं का? पण त्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील. अच्छा, हे माझं भाकीत आहे. ओके, कळलं का? ही माझी आवड नाहीये, हे माझं भाकीत आहे. प्रश्न असा आहे की तो एक युतीचा पक्ष आहे, 3 पक्षांचा ती युती आहे. त्याच्यामध्ये कोणाला मुख्यमंत्री करायचंय मला असं वाटतं त्यांचे वरिष्ठ ठरवतील. पण तरी तुमच्या पाठिंब्याशिवाय ते होऊ शकणार नाही ना सरकार, असंच तुमचं म्हणणं आहे ना? निश्चित. बघा ना तुम्ही. पण तुमचं काय अंडरस्टँडिंग आहे भाजपवर? कारण तुम्हाला वाटतं भाजपचं हे तुमचं भाकीत म्हणून आहे की म्हणजे तुम्हाला असं वाटतं की नाही? बघा तुम्ही प्रश्न असा आहे की तुमच्या तसा जवळचा पक्ष कोणता आहे? ही तशी माझ्या भाषणामध्ये मी सांगितलं तुम्हाला की शिवसेने असल्यापासून जर दुसऱ्या कुठच्या राजकीय पक्षाबरोबर माझा जर संबंध आला असेल तर तो भारतीय जनता पक्षाबरोबर आला. मग त्याच्यामध्ये प्रमोदजी असतील, गोपीनाथजी असतील, नितीन गडकरी असतील, किंवा बऱ्याचदा बाळासाहेबांमुळे वगैरे अटलजी तर माझ्या घरी आलेत. कळलं का? किंवा अडवाणीजींबरोबर बोलणं, त्यांच्यावर गप्पा मारणं, दिल्लीला पण त्यांच्याबरोबर. सो तो जो ते जे बॉन्डिंग आहे मला असं वाटतं की ते जास्ती महत्वाचं आहे. माझा काँग्रेस एनसीपी यांच्यावर कधीच तसा संबंध आला नाही माझा.
ज्यांच्याबरोबर तुम्ही कम्युनिकेट करू शकता त्यांच्याबरोबरच तुम्ही काय म्हणू आपण त्याला काय आपण म्हणतो त्याला की त्यांच्यावर तुम्ही कम्फर्टेबल असतं. तुम्ही फडणवीसांचं कौतुकही केलं होतं त्यावेळी, ज्यावेळेस ते उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी हे केलं होतं. तुमची एक कम्फर्ट लेवल त्यांच्याबरोबर जास्त आहे त्या पद्धतीने. म्हणजे तुम्हाला असं वाटतं की फडणवीस मुख्यमंत्री होऊ शकतील अशी शक्यता आहे? नुसतं बघा माझ्या कम्फर्टेबल असण्याचा विषय नाहीये. एक माझं असं म्हणणं आहे की एक विषयांची समज त्याची सोडवणूक करणं किंवा ज्याला आपण म्हणतो की महाराष्ट्राच्या प्रश्नांबद्दलचं एक आकलन, कळलं का? आत्ता या क्षणाला मला असं वाटतं की देवेंद्र फडणवीसांकडे ते चांगलं आहे. एकनाथ शिंदेबद्दल बोलायचं झालं, एकनाथ शिंदे माणूस दिलदार आहे, कळलं का? असा सडळ हाताने मदत करणारा माणूस आहे तो. मी आता मध्यंतरी त्यांच्याकडे एक विषय घेऊन गेलो होतो की एक पुण्यात जेव्हा पूर आला होता त्यावेळेस, ती 2 मुलं तिथे शॉक लागून गेली. त्यांनी एक मिनिट पण विचार नाही केला आणि प्रत्येक त्या कुटुंबाला प्रत्येकाला 10-10 लाख रुपयाचा चेक त्यांनी लगेच दिला. सो अशी माणसं लागतात, कळलं का? राजकारणामध्ये अशा प्रकारची माणसं ही सरळ असते मदत करणारी आणि अशा प्रकारचा विचार करणारी की बाबा ही अडचण आहे ताबडतोब ही दूर करा, हे अशी माणसं लागतात, कळलं का? त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्यांचं जे काही कॉम्बिनेशन आहे ते योग्य पद्धतीने चाललेलं आहे. पण तरी सुद्धा शिंदे ऍज अ ऍडमिनिस्ट्रेटर फार नवीन आहेत. म्हणजे त्यांना एकदम डायरेक्ट मुख्यमंत्री पदाचं हे मिळालं त्याच्यानुसार. आणि डोंबिवलीच्या सभेमध्ये तुम्ही म्हणालात म्हणजे त्यांच्याबद्दल म्हणताना की अजित पवारांचा प्रॉब्लेम त्यांना होता म्हणून ते बाहेर पडले होते शिवसेनेतनं आणि नंतर अजित पवारच त्यांच्या बाजूला बसलेले होते. काय करणार होता? तिसरी आघाडीच नव्हती, त्यांच्या हातात नव्हतं म्हणून काय करणार? काय करणार काय? पण हे सगळं लोकांमध्ये फार चुकीच्या पद्धतीने जातं की ज्यांना तुम्ही शिव्या देऊन बाहेर पडता. जातच आहे. मी गेल्या 5 वर्षामध्ये जे महाराष्ट्राचं राजकारण पाहिलं, मी असं राजकारण आजपर्यंत ना महाराष्ट्रात पाहिलंय ना अजून कुठे. मला आता आठवतही नाही कुठच्या राज्यामध्ये अशा प्रकारचं राजकारण झालं असेल तर. राजसाहेब, तुमची भाजप बरोबरची कम्फर्ट लेवल तुम्ही आता जी म्हणालात की इतक्या वर्षापासूनची ती याच्यामध्ये पण दिसली की ज्यावेळेस अमितचं नाव डिक्लेअर झालं तुमच्या पहिल्याच यादीत 45 ह्याच्या यादीमध्ये आलं, त्याच्यानंतर भाजपच्या नेत्यांनी ओपनली भूमिका घेतली की आम्हाला आपण सपोर्ट केला पाहिजे. नारायण राणे बोलले, फडणवीस बोलले की आमचा त्याच्याबद्दल हे आहे, नंतर आशिष शेलार त्याच्याबद्दल बोलले. तुम्हाला कुठेतरी जो रिस्पॉन्स हवा होता महायुतीकडनं त्या बाबतीमध्ये तसा मिळाला नाही. भाजपच्या नेत्यांनी सांगितलं पण तरी सुद्धा इकडे उमेदवार आला, तरी सुद्धा शिंदेनी माघार घेतलीच नाही त्याच्याबद्दल. मी पहिली गोष्ट म्हणजे मला तुम्ही उमेदवार टाकणार नसाल तर मी अमितला उभा करीन ही माझी अट नव्हतीच. मी अमितचं नाव डिक्लेअर केलं होतं. तुमचं काही बोलणंच झालं नव्हतं बेसिकली. मी अमितचं नाव डिक्लेअर केलं होतं, बरोबर आहे. मुळात तो जो सगळा एपिसोड आहे तो सगळा वेगळा आहे, कळलं का? अच्छा, माहिती काय माझ्याकडनं झालं होतं ते पहिल्यांदा त्यांची एक बैठक झाली, त्याच्यामध्ये नेत्यांनी उभं राहावं म्हणून सांगितलं गेलं आणि अमित बोलता की जर नेते उभे राहणार असेल तर समजा पक्षाने सांगितलं तर मी पण उभा राहीन. तो बोलून गेला, त्याच्या बातम्या झाल्या. मी फारसं लक्ष दिलं नाही तिकडे. मग माझी बैठक झाली त्यावेळेला सगळ्यांनी काढलं की नाही अमितला भांडूपन्न उभा करा. भांडूपन्न काय उभा करा? मग मी त्याशी ज्याला बोललो म्हटलं तू सिरियस आहेस का म्हटलं निवडणूक लढवायला? तुमच्या नेत्यांनी सजेस्ट केलं होतं भांडूपन्न उभा करा म्हणून 1-2 जणांनी. ओके, म्हटलं तू खरंच निवडणूक लढवायची तुझी इच्छा आहे? तो की तू ठरवशील तसं, जर तुझी इच्छा असेल तर मी लढवीन. मी म्हटलं की मग प्रश्न असा आहे मग दादरमधनं उभा राहा, माईमधनं उभा राहा. सिटिंग आहे तुमचा जिथे तो वाढलाय जिकडे त्याला माहिती पण आहे ना सगळ्या गोष्टींची, कॉन्स्टिट्युन्सी पण माहिती आहे. बरं तरी तिकडे त्या चौपाटी बिपाटीवरती स्वच्छतेची वगैरे कामं विमा पण सगळी केलीत. आणि मग मला असं वाटलं की मग आम्ही पहिल्या यादीमध्ये डिक्लेअर केलं. मग ते सगळं सुरू झालं, त्या सगळ्या गोष्टी सुरू झाल्या. प्रश्न असा आहे ना, आता उदाहरणार्थ आपण पकडूया की आदित्यच्या वेळेला मी एका गुड जेस्चरमध्ये मी कॅन्डिडेट टाकणार नाही म्हणून सांगितलं. तुम्ही स्वतःहून डिक्लेअर मी केलं? स्वतःहून डिक्लेअर केलं. मी काय कोणाला फोनाफोनी नव्हती केली, कळलं का? त्या वरळीमध्ये जवळपास 38-39 हजार आमची मतं आहेत तिथे. तुम्ही लढली आहे तिकडे? लढलोय आम्ही. ते असताना पण मी एक बाबा आमच्या कुटुंबातला एक माणूस तिथे उभा राहतोय, नाही लढवणार इलेक्शन. समोरच्यांकडनं व्हायचं असतं, गुड जेस्चरमध्ये होणार असेल तर करा, नाहीतर निवडणूक लढवा.
पण मी येऊन विनंती नाही करणार की बाबा आम्ही उभा राहतोय, आता तुम्ही काय करताय वगैरे वगैरे. तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही करा, नसेल वाटत नका करू. ही काय जबरदस्ती होऊ शकत नाही. मी काय त्यांच्या युतीतला घटक नाहीये. पण तुम्ही त्यांना बिनशर्त पाठिंबा दिला होता ना. एक्झॅक्टली, सगळ्या गोष्टी त्यांनी लक्षात ठेवायच्या होत्या, मी नाही. कारण एकनाथ शिंदेनी आता एनआयला जो इंटरव्ह्यू दिला त्याच्यामध्ये ते म्हणाले आम्ही भांडूप त्यांना ऑफर केली होती. ते प्रश्न असा आहे, तुम्ही मला का ऑफर करताय? माझी 5वी निवडणूक आहे, एकनाथ शिंदेची पहिली निवडणूक आहे विधानसभेची. नाही, स्वतःचा पक्ष म्हणून. स्वतःचा पक्ष म्हणून त्यांची पहिली निवडणूक आहे. तुम्ही आज सत्तेत बसला असाल म्हणून तुम्ही ऑफर नाही करू शकत. आणि प्रश्न असेल तुम्हाला निवडणूक लढवायची, लढवा. एकूणच सगळा तो एपिसोड तुम्हाला असं वाटलं की अशा पद्धतीने व्हायची काही गरज नव्हती खरं तर. पण इट्स अ जेस्चर बेसिकली. ऍब्सोल्युटली. सो मी काही मागायला गेलो नव्हतो, मी काही सांगायला गेलो नव्हतो, आणि तो माझा स्वभाव नाही मुळात. कळलं का? मी अनेकदा माझे निर्णय अनेकांना चुकीचे वाटत असले, बरोबर वाटत असले, तो भाग वेगळा, पण ते काही नफ्या तोट्यासाठी नसतात. मला तर आश्चर्यासाठी पण वाटलं की 2014 मध्ये तुम्ही शेवटी सांगितलं होतं आमच्या जीन्समध्येच नाही निवडणूक वगैरे लढवणं, आणि अमित एकदम तयार झाला निवडणूक लढवायला. हा, पण आता मी ही नवीन कसं आहे, माझ्या वडिलांनी, बाळासाहेबांनी असेल, माझ्या वडिलांनी असेल, आमच्यावर कुठची गोष्ट लादली नाही कधी. तुम्ही कधीच इच्छा पण व्यक्त केली नाही त्यांच्यासमोर की मी निवडणूक लढवतो? मग नसती का मिळाली? म्हणजे मी गमतीत तशी म्हटलं की या बाबतीत पण बाळासाहेब खूप भाग्यवान आहेत की आम्ही कधी त्यांच्यावरती ही वेळ नाही आणली. त्यांना हे टेन्शन नाही दिलं बेसिकली. पण तुम्हाला टेन्शन आहे अमित लढतोय? बघा, मी माझ्यासाठी अमित, मी तशी माझ्या भाषणात बोललो, आणि मी जे बोलतोय हे मनापासून सांगतोय तुम्हाला. माझ्यासाठी जसा अमित आहे तसाच अविनाश जाधव आहे. माझ्यासाठी जसा अमित आहे तसाच माझ्यासाठी राजू पाटील आहे, तसाच माझ्यासाठी संदीप देशपांडे आहे. कळलं का? कॅन्डिडेट बेसिकली, पक्षाचा कॅन्डिडेट आहे. अमितने एक फार इंटरेस्टिंग गोष्ट सांगितली जेव्हा तो आमच्या इकडे मुंबई तकच्या चावडीवर आला होता ना, की त्याचं असं म्हणणं होतं की पक्षाला जेव्हा सगळ्यात जास्त गरज आहे त्यावेळेस उभं राहणं आवश्यक आहे. डिफिकल्ट निवडणूक असताना निवडणुकीत उतरणं आवश्यक आहे, असं त्यांनी त्याच्यावेळेस सांगितलं. कसं बघता तुम्ही याच्याकडे? ही थॉट प्रोसेस अशी झाली होती की कारण शेवटी कसं आहे ना की 2009 वातावरण होतं तुमच्या बाजूने. इथे ना तुम्ही युतीमध्ये आहात ना कुठल्या आघाडीमध्ये आहात, अचानक अशा पद्धतीने निवडणुकीला उतरणं डिफिकल्ट निवडणूक आहे त्या दृष्टीने. मी ही निवडणूक मी माझ्या पक्षाच्या दृष्टिकोनातून मी खूप पॉझिटिव्ह निवडणूक पकडतोय, आणि त्याचे परिणाम तुम्हाला, मला असं वाटतं 23 तारखेला ऐकू पण येतील, दिसतील पण, बघायला पण मिळतील. सो तुम्ही कुठच्याही राजकीय पक्षाला जर समजा आता विचारलं तर कोणाहीकडे 23 तारखेचं उत्तर नाहीये. आमच्याकडे पण नाही, तुमच्याकडे पण नाहीये. कळलं का? म्हणजे आता सगळं कसं झालंय की सगळेजण आपले हवेत गोळीबार, ते पूर्वीचं एक वर्तमानपत्रात यायचं माहिती आहे, हवेत गोळीबार 2 जण ठार. हवेत गोळीबार केल्यावर 2 जण ठार कसे होतात हे मला काही कळलं नाही कधी. पण एक बेस मिळालाय ना लोकसभा निवडणुकीमध्ये लोकांनी जसं मतदान केलंय त्याच्यामुळे एक साधारण एक अंडरस्टँडिंग. असं नसतं ना, असं थोडी असतं. पण इतकं लोकांना गृहीत धरू नये आपण की लोकसभेला जे केलं तेच तो पॅटर्न तो विधानसभेला असेल, तो असं थोडी असतं. लोकसभेचा लोकसभेला, विधानसभेचा विधानसभेला, महानगरपालिकेचा महानगरपालिकेला. तुमचा पक्ष नक्की स्पेस कुठे शोधतोय या निवडणुकीमध्ये? तुमची भाषणं मी ऐकली, त्याच्यामध्ये तुम्ही पुन्हा एकदा मशिदीवरच्या भोंग्यांचा मुद्दा आणलाय. आता योगी आदित्यनाथ येऊन गेले, त्यांनी एक हे द्यायला सुरुवात केली की बटेंगे तो कटेंगे. तुम्ही कुठच्या बाजूला स्पेस बघताय? तुमच्या पक्षाची स्पेस कुठे बघताय या 2 आघाड्यांमध्ये किंवा एकूणच राजकारणात? मला असं वाटतं मी स्पेस बीस काय बघणं नाहीये. माझ्या दृष्टिकोनातनं महाराष्ट्रामध्ये जे प्रॉब्लेम्स आहेत ते माझ्या दृष्टिकोनातनं सर्वात महत्वाचे आहेत, आणि ते बेसिक प्रॉब्लेम आहेत. मला सांगा, मला खरंच कधी कधी वाटतं, आता मी काल त्या उमरखेडला गेलो होतो, त्या माझ्या हेलिपॅड पासून ती सभा, इतका घाणेरडा रस्ता, आणि त्या रस्त्यावरच्या त्या घाणेरड्या रस्त्याबद्दल मी त्या लोकांबद्दल समोर बोलल्यावरती जल्लोष झाला. अच्छा, जल्लोष म्हणजे अशा अर्थाने की बरं झालं टीका केली, कोणीतरी बोललं. 1952 साली या देशामध्ये पहिली निवडणूक झाली.
आज 2024 आहे. आम्ही रस्ते देऊ, पाणी देऊ, तुमच्या काय रोजगार देऊ, वीज देऊ, याच बेसिक गोष्टींवरतीच आम्ही अडकलेलो आहोत. इतक्या वर्षामध्ये त्या पूर्ण करून आम्ही पुढच्या टप्प्याकडे गेलेलोच नाही आहोत. आज पण आपण जे म्हणतो ना की आमच्याकडे प्रगती झाली म्हणजे आमच्याकडे वेगवेगळ्या गाड्या आल्या, आमच्याकडे एसी आले, आमच्याकडे मोबाईल फोन आले. अहो ते फक्त गॅजेट्स आहेत. प्रगती इथून व्हायला लागते ना. तुमच्याकडे कुठची गोष्टी आहे त्याच्यात ही ती काय प्रगती नाही होणार. इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की महाराष्ट्राच्या बजेटपैकी म्हणजे राज्याच्या बजेटमधला 8% बजेट हे आरोग्यासाठी खर्च केलं पाहिजे असं सांगतात. हो, म्हणजे- पण अजून 1% पण आपल्याकडे 2 ते 3% पलीकडे जात नाही आपण. एक्झॅक्टली. हे जे मूलभूत प्रश्न जे आहेत हे मूलभूत प्रश्न ज्याच्यासाठी तुमचं बजेट जास्ती पाहिजे, ज्या गोष्टी तुम्ही केल्या पाहिजेत. आजही तुम्ही केईएमला जा ना. तुम्हाला केईएमला गेल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की तिकडे मुंबईचे पेशंट किती आहेत आणि बाहेरचे पेशंट किती आहेत. म्हणजे बाहेर काय हालत आहे. आता जे शहरं आहेत म्हणजे आपण पकडूया की समजा आपण नागपूर आहे, संभाजीनगर आहे वगैरे, अशा ठिकाणी काही प्रकारची खासगी हॉस्पिटल्स आलेली आहेत. पण या व्यतिरिक्त सरकार म्हणून जे गोष्टी व्हायला पाहिजेत असं काही दिसत नाही. तुमचे जे कोर मुद्दे आहेत म्हणजे परप्रांतीयांच्या बद्दलचा असेल किंवा भोंग्यांचा मुद्दा तुम्ही आता मग अनेक भाषणांमध्ये तुम्ही बोलताय, ते मुद्दे अजूनही तुम्ही पुश करणारा त्याच पद्धतीने तुमच्या भाषणांमध्ये आणि तुमच्या गोष्ट लक्षात येते का? तुम्ही 2014चं माझं भाषण आठवतंय का तुम्हाला? हो. मी काय म्हटलं होतं की नरेंद्र मोदींनी पंतप्रधान झाल्यावरती पहिल्यांदा 3 राज्यांकडे पहिल्यांदा त्यांनी लक्ष द्यावं पहिली 5 वर्ष. उत्तर प्रदेश, बिहार आणि झारखंड. इकडे जास्तीत जास्त त्यांनी प्रगती करावी, जास्तीत जास्त उद्योगधंदे आणावे, जास्तीत जास्त तिकडच्या लोकांना त्यांनी रोजगार निर्माण करावा. आज तिथून बाहेर पडणारी जी लोक आहेत त्याचा बोजा महाराष्ट्र सहन करतोय आणि महाराष्ट्रामध्ये जे मूळ प्रश्न आहेत ते राहतात बाजूला आणि महाराष्ट्रावरती येणारा जो लोड आहे खर्च तिकडेच होतोय. आज तुम्ही साधी गोष्ट सांगा. आज एक आपण 25 वर्षापूर्वीचा 30 वर्षापूर्वीची मुंबई पकडूया. बरोबर आहे. हे जे आता सीलिंग आणि हे जे आता सगळं सुरू आहे याची गरज होती. पब्लिक ट्रान्सपोर्ट चांगला करता आला असता बेसिकली. होती का? पण आज ज्या प्रमाणात तुमच्यावरती जो लोड येतोय गाड्यांचा, त्याच्यामुळे गाड्यांचा लोड येतोय, सगळ्या गोष्टी, त्याच्यामुळे तुम्हाला मेट्रो करावी लागते, त्याच्यामुळे तुम्हाला बाकीच्या गोष्टी करायला लागतात, त्याच्यामुळे तुम्हाला सीलिंग करायला लागतात, बाकीच्या गोष्टी करायला लागतात. सो हे पॉप्युलेशन वाढल्यामुळे आहे ना. हे काय मुंबईतल्या लोकांनी वाढवलेलं पॉप्युलेशन नाहीये. बरं आपण समजू शकतो की एखाद्या प्रगत शहरामध्ये लोकांचं येणं हे वाढतं, हे आपण स्वाभाविक आहे, समजू शकतो. पण कुठपर्यंत म्हणजे त्याची यंत्रणा संपूर्ण कोलमडून पडेपर्यंत आपण विचार करणार नाही आहोत का? त्याचा विचार केला पाहिजे ना. सो मला असं वाटतं की या मूलभूत गोष्टीमध्ये तुम्ही बघाशी भोंग्यांचा विषय काढलात. भोंग्यांच्या विषयाकडे तुम्ही धार्मिक दृष्टिकोनातनं पाहण्यापेक्षा लोकांना त्याचा त्रास होतो या दृष्टिकोनातनं का नाही पाहत? म्हणजे साधी गोष्ट आपण बघू. सरकार बदलल्यानंतर सुद्धा त्यात काही फरक नाही पडला. कसलं? काहीच नाही. आमचं हे सगळं हिंदुत्व जे बोललं जातं हे प्रत्यक्षात आणतच नाहीत. म्हणजे साधी आपण गोष्ट करूया. आपण लक्षात घेऊया की एकदा मी इथेच घरी झोपलो असताना इथे समोर या तुमचं काय ते दर्गा माहीम नाही रे, हा इथल्या काय सांस्कृतिक एक इथलं रवींद्रनाट्य. अरे शिवाजी पार्क मैदानातलं रे. अच्छा. काय इथलं ते असो. ते सकाळी 5 वाजता हरे रामा हरे कृष्णा हरे रामा. बर, तो हरे रामा हरे कृष्णाच्या पलीकडे जायच ना, त्याच्याकडे काही नव्हतंच. तेवढंच बोललं आणि मी खाली मग लोकांना पाठवलं आणि ते बंद करायला लावलं. 5 वाजता ही काय वेळ आहे? प्रश्न असा आहे की तुम्ही बोलल्यानंतर ते धार्मिक ह्याच्यातनं बघितलं जातं नाही, पण माझं टार्गेट करताय. माझं तेच माझं म्हणणं आहे ना
की कुठचीही गोष्ट 365 दिवस 24 तास जर समजा ही चालू राहिली त्याचा त्रास कोणालाही होणार आहे. मी सतत सांगत आलो की तुमचा धर्म तुमच्या घरामध्ये तुम्ही ठेवला पाहिजे, उंबरठ्याच्या बाहेर येता कामा नये. तुमचे सण मी समजू शकतो आपण प्रत्येकाचे, बरोबर आहे. सण हे मला असं वाटतं ते त्या जल्लोषात साजरे झाले पाहिजे, त्याच्यामध्ये काही दुमत असण्याचं कारणच नाही. पण आमच्याकडे कसं होतं, गणपतीवरतीच बंधनं, दहीहंडीवरतीच बंधनं, म्हणजे जी हिंदू सण आहेत याच्यावरतीच बंधनं आणतात. मग तिथे धार्मिक वास यायला सुरुवात होते, तिथे राजकारण दिसायला लागतं. मी तुम्हाला सांगितलं होतं, एक पुण्याचा माझ्याकडे पत्रकार आला होता जो मुस्लिम समाजाचा होता, आणि तो मला म्हणाला की माझी मुलगी 2 महिन्याची आहे, आमच्या बाजूला मशीद आहे आणि तिकडे सकाळी 5 वाजल्यापासून ते गोंगाट सुरू करतात, ते काय बांगमध्ये यायला सुरुवात करतात, माझी मुलगी झोपू शकत नाही. आणि म्हणजे तुम्ही ज्यावेळेला तो आवाज दिलात की हनुमान चालीसा म्हणून, त्याच्यानंतर ते बंद आहे आणि माझी मुलगी शांतपणे झोपते म्हणे आता. मग परत ते सगळं सरकारने लक्ष नाही दिलं, मग ते परत सुरू झालं. हे सगळं उद्धवच्या काळात. आणि माझ्या 17,000 महाराष्ट्र सैनिकांवर तुम्ही केसेस टाकता का हनुमान चालीसा म्हणणार म्हणून? त्यातल्या केसेस काही मागे घेतल्या गेल्या सरकार बदलल्यानंतर? नाही, अजून तरी नाहीत. अजून केसेस आहेत तशा? अजून तशाच केसेस आहेत. मला सांगितलं तरी पाठवून द्या, मला पाठवून देईन. निवडणुका झाल्यानंतर आपण कुठेतरी बाहेरगावी जाऊ. एवढं थकवा, कारण तुम्ही खूप प्रचार करताय यावेळेस खरं तर. म्हणजे मला असं वाटतं 95 नंतर एवढ्या सभा तुम्ही पहिल्यांदाच घेत असाल एवढ्या मोठ्या प्रमाणात. यावेळेस पक्षाने अगदी ठरवूनच उतरलेलं आहे की यावेळेस ऑल इन तो काय कॅसिनो रॉयल कॅसिनो रॉयल ठीक आहे. राज ठाकरेंनी ठरवलेलं आहे की ऑल इन. आता त्या ऑल इन मधनं आता आतमध्ये टाकलेले आहेत. मिळतं काय आता हे आपल्याला खरं तर 23 तारखेला कळणारच आहे. पण ॲज ऑलवेज प्लेजर. म्हणजे तुम्ही बऱ्याच दिवसानंतर आपण बोलतोय, पण मजा आली आज. बऱ्याच दिवसानंतर आपला इंटरव्ह्यू झाला आणि तुम्ही सभांमध्ये बोलता त्यातला आडपडदा न ठेवता तुम्ही आज परत त्या गोष्टी माझ्याशी बोललात, त्याच्याबद्दल मनापासून धन्यवाद. थँक्यू.